नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. हरियाणाच्या रोहतकमधून एक हादरवणारी घटना समोर आली. रोहतकमध्ये एका पतीनं पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळास कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी पतीने एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये त्यानं त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर मानसिक त्रास देत असल्याची तक्रार केली होती. है मगन अपनी पत्नी दिव्या व उसके बॉयफ्रेंड दीपक जो औरंगाबाद ये संभाजी नगर का है और पुलिस में है, उन दोनों की वजह से रोहतक जिल्ह्यातील दोब गावातील मगन उर्फ अजय या तरुणानं पत्नी दिव्या आणि तिच्या पोलीस प्रियकर दीपक यांच्यामुळे आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मगनने एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये त्याने दिव्या आणि दीपकने मिळून त्याच्यावर मानसिक आणि आर्थिक दबाव टाकल्याचं सांगितलंय. दिव्या आणि तिचा प्रियकर दीपक, जो की महाराष्ट्र पोलिसांमध्ये अधिकारी आहे, त्यांचा एक अश्लील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तोच व्हिडिओ दिव्यानं पती मगनला पाठवला होता. या व्हिडिओमध्ये दिव्या तिचा प्रियकर दीपक सोबत नाचताना आणि अश्लील कृत्य करताना दिसतीये, तर दीपक तिचा व्हिडिओ शूट करताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मगननं 18 जून रोजी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी मगनने बनवलेल्या व्हिडिओमध्ये असं सांगितलंय की दिव्या आणि दीपक दोघे मिळून त्याच्यावर जमीन विकण्यासाठी आणि वडिलांना मारण्यासाठी दबाव आणत होते. दीपकला नोकरीत बढतीसाठी 5 लाख रुपये लागणार होते आणि म्हणून मगनवर पैसे मागण्याचा तगादा सुरू होता. मगनने त्याच्या शेतीतून मिळालेल्या गव्हातून 1.5 लाख रुपये आणि सोनं गहाण ठेवून 2 लाख रुपये दिले होते, तरी सुद्धा पैशासाठी त्रास सुरूच होता. मगननं सांगितलंय की लग्नानंतर कळलं की दिव्या आधीच विवाहित होती आणि तिचं एक मुलंही होतं. घटस्फोट न घेता तिने मगनशी लग्न केलं. मगनने वकिलांचा सल्ला घेतला होता, पण प्रेमापोटी तक्रार केली नाही. उलट तिच्या घटस्फोटासाठी पैसे दिले. 18 जूनला मगनचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. आत्महत्येपूर्वी त्यानं सोशल मीडियावर आपला शेवटचा व्हिडिओ पोस्ट केला होता. तो व्हिडिओ पाहून कुटुंबियांनी शोध घेतला आणि मग ही वेदनादायक घटना पुढे आली. कुटुंबियांनी आता आरोपी पत्नी दिव्या आणि तिचा पोलीस प्रियकर दीपक याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दो गांव का हमारे पास सूचना मिली थी 18 तारीख को नाइट को, तो उसमें हम वहाँ भी एक लड़का ने सुसाइड की वो करके वायरल करके कहीं चला गया है. मौके पर गया तो कुछ तलाश करने के बाद पता चला कि इसने खेत में जाके फांसी खा ली है. ठीक है, मौके पर गए थे, डेड बॉडी उतरवा के उसका पोस्टमार्टम करवा दिया था और केस दर्ज कर लिया था जी उस संबंध में. तो क्या तथ्य सामने आ रहे हैं? तथ्य सामने आए उन्हें एक है जो मगन है, मृतक मगन जिसने फांसी खाई है, तो उसके घरवाली है दिव्या. उन्हें बताया दिव्या और उसका कोई प्रेम है, ऐसे कोई वीडियो वायरल हुआ है, उसकी जांच चल रही है. अभी किस प्रकार की है, क्या है, किस कारण, ये जांच का विषय भी उसमें बाद में ही पता चल पाएगा. अभी तो दिव्या से अभी कोई कांटेक्ट नहीं हुआ है. या उसके प्रेमी के से कांटेक्ट हुआ? नहीं, उसके प्रेमी से अभी हमारे पास नंबर है, लेकिन हमने कुछ अपने तौर पे ही फर्स्ट उस पे वो की है भाई. अभी उसका पता है चला है कि वो महाराष्ट्र को पुलिस वगैरह में है, लेकिन अभी उसके बारे में कुछ हमें अभी अपने जो तथ्य हैं ग्राउंड लेवल पे हमें कुछ वो कर रहे हैं. उसके बाद में हम पहले दिव्या की जानकारी हम अवेलेबल करने लग रहे हैं. जितनी कोशिश होगी दिव्या का बैकग्राउंड, दिव्या कहाँ की है, दिव्या नानोद के पास वहाँ भी गए हैं, उनके घर वालों के साथ क्या है, तो इसके बारे में ये प्रोसीजर जुटा के और उसके अपने जो दीपक नाम बताया है इसने, उससे भी हम पूछताछ करके आगे कार्रवाई अमल में लाएंगे जल्दी. पैसों का घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.